आता या वर्षी 155 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे परीक्षेला बसले होते 12वीच्या. त्यापैकी फक्त 60 विद्यार्थी पास झाले, फक्त 60, आणि 95 विद्यार्थिनी नापास झालेले आहेत. जय हिंद मित्रांनो, मेजर खान माझ्या समोर आहेत, आपल्या नेताजी सुभाषचंद्र शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे एक आनंदाची गोष्ट, पुणे महानगरपालिकेतर्फे आपल्या येरवड्यामध्ये 2 उच्च माध्यमिक शाळा चालवली जातात. एक स्वतंत्र सेनानी हकीम अजमल खान उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि दुसरं आपली नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक शाळा, ज्याच्यामध्ये सायन्स आणि कॉमर्स या दोन्ही गोष्टी आहेत. तर मित्रांनो, सायन्सचा निकाल हा खूप आनंद वाटण्यासारखा झालेला आहे की 95% हा निकाल लागलेला खूप आनंदाची बातमी आपल्यासाठी. 67 विद्यार्थी बसले होते, फक्त 3च विद्यार्थी नापास झाले, 64 विद्यार्थी पास झाले. स्वतंत्र सेनानी हकीम अजमल खान शाळेमध्ये 56 विद्यार्थी बसल्या होत्या आणि 6 फेल झाले आणि 50 पास झाले. त्यांचा निकाल लागलेला आहे 89 पॉईंट समथिंग, म्हणजे 28च्या आसपास तो निकाल लागलेला आहे. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे दुःख असं वाटतंय, आपली ही नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा फार जुनी आहे, तिथे कॉलेज वर्षापासून आहे. तिथे आता या वर्षी 155 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे परीक्षेला बसले होते 12वीच्या. त्यापैकी फक्त 60 विद्यार्थी पास झाले, फक्त 60, आणि 95 विद्यार्थिनी नापास झालेले आहेत. ही दुःखाची गोष्ट आहे की एवढं मोठं पुणे महानगरपालिका खर्च करते शाळांवर आणि विद्यार्थी एवढ्या प्रमाणात नापास होतात. ह्याचं मुख्य कारण काय? एवढे विद्यार्थी नापास होण्यामागचं कारण काय? तर कारण समोर येते की इथे शिक्षक उशिरा पुरवले गेले आहेत. आणि माननीय मुख्याध्यापकांची भेटलो, त्यांनी विचारलं की नेमकं एवढं निकाल खाली लागण्याचं कारण काय? तर त्याच्यासाठी असं कारण समोर आलंय की शिक्षक वेळेवर नव्हते, पुरवले गेले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचं या वर्षाचं नुकसान झालं. गेल्या वर्षी तसंच झालं, याही वर्षी असं होतंय की हे विद्यार्थ्यांवर शिक्षक का पुरवले जात नाही, का आमच्या ह्या शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न आहे. पुणे शहरामध्ये अशा पुणे महानगरपालिकेतर्फे चालवले जाणारे कॉलेज म्हणजे त्याला उच्च माध्यमिक म्हणते, हे फार कमी आहे आणि एवढ्यामध्ये 2च आहे. त्याच्यामध्ये एवढा मोठ्या एवढ्या परिसरामध्ये पुणे महानगरपालिका अंतर्गत चालणारा कॉलेज आहे, त्याला उच्च माध्यमिक म्हणते. त्याच्यामध्ये जर निकाल अशा पद्धतीने लागत असेल, हे 95 विद्यार्थी नापास झाले, आता यांच्या भविष्याचं पुढं काय? आता हे पुढे शिकतील नाही शिकतील हे आता माहीत नाही. आम्ही मुख्याध्यापकांची चर्चा केली, मुख्याध्यापक आहेत, त्यांनी सांगितलं आम्ही आमच्याकडे पूर्ण प्रयत्न केलेले आहेत, पण वेळेवर शिक्षक मिळाले नव्हते असं त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली. तर बरोबर आहे की तुम्हाला वेळेवर शिक्षक उपलब्ध झाले? नमस्ते सर. आता आम्ही तर म्हणजे आता ह्या परिसरातल्या आम्ही म्हणजे रहिवासीच आहेत आणि इकडचे जे तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे शाळेच्या बद्दल आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही इथे लक्ष देत असतो. विद्यार्थ्यांबद्दल म्हणा, परत इकडचे जे पालकांचे तक्रारी असतात जे आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत, त्यांच्यावरती आम्ही लक्ष सातत्याने आम्ही देत असतो. तर सर आता तुम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचं तुम्ही उत्तर असं एकदम छान आणि व्यवस्थितपणे देईल अशी आमची अपेक्षा आहे, कारण तुम्ही आमच्यापेक्षा म्हणजे मोठे आहे, गुरुजन तुम्ही आम्हाला आहे. तर सर आपल्याकडे जो निकाल लागलाय म्हणजे आता जो निकालाचं मेन महत्वाचं कारण तुम्हाला काय वाटतं सर की असा निकाल लागलाय? म्हणजे थोडक्यात काहीतरी माहिती सांगा तुम्ही. शिक्षक जे आहेत ते उशिरा पुरवण्यात आले आम्हाला. बरं. विद्यार्थी संख्या जास्त होती, कॉमर्सचा निकाल कमीच लागतो थोडासा. बरं. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षीपेक्षा 1-2% निकाल थोडासा जास्त लागले. बरं. थोडीशी इम्प्रुव्हमेंट आहे. पुढच्या वर्षी अजून आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त निकाल वाढवण्याचा. ह्या वर्षी तसा प्रयत्न केलेला आहे, पण ह्या वर्षी ज्या ठिकाणी कुठं काही शिक्षक माझे कमी पडलेले असतील तर ते ह्या वर्षीच्या निकालाचं बोध घेऊन आम्ही पुढच्या वर्षी जास्तीत जास्त निकाल कसा वाढेल, विद्यार्थ्यांचं हित जास्त जोपासून जास्तीत जास्त विद्यार्थी कसे पास होतील यासाठी प्रयत्न.
आणि सर आता हे तर झालं आपलं 12वीचा निकाल आणि 10वीचा पण निकाल आता येणारच आहे. कारण सातत्याने आम्ही तुम्हाला हमेशा येऊन म्हणजे सांगत होतो, भेटत होतो की त्यांचं पण म्हणजे शिक्षणाची आणि त्या गोष्टीची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि आपल्याकडे 2 वर्ग पण आहेत जे त्यांना आपण म्हणजे दुसऱ्या ह्याच्यातून आपण त्यांना परमिशन दिली आपली तपासण्यासाठी. ते संस्थेमार्फत हे करत होते, शिकत होते. तर त्यांना पण शिक्षणाचं म्हणजे लक्ष नव्हतं त्यांच्याकडे शिक्षक नव्हते. एकच कोणीतरी शिक्षक होता आणि त्यांचं पण हे चालू होतं. बाकीचे पण आपल्याकडे म्हणजे 10वी त्यांचं समजा जर असं निकाल जर आला समोर म्हणजे आता आणि मग त्यावेळेस म्हणजे आपण कुणाला जबाबदार धरणार. म्हणजे शिक्षक तर तुम्ही सातत्याने तुम्ही मागणी करताय, तुम्ही वरती सांगताय शिक्षण मंडळात की बाबा विद्यार्थ्यांना शिक्षक हवे, त्यांचं नुकसान होते, हे होते. मग त्यावेळेस सर आपण म्हणजे काय करणार. आता हे 12वीचं तर आपल्याला खूप मोठा धडा भेटला. आता समजा यांचा निकाल आपल्याला कमी लागलाय, पण 10वीचं पण असं झाल्यानंतर सर आपण काय करणार आहात. 10वीचं असं होणार नाहीये. 10वीचा निकाल निश्चित चांगला आहे. तयारी करून घेतलेली आपण आशादायक राहूयात की 10वीचं चित्र थोडंस वेगळं असेल, निकाल चांगला लागेल विद्यार्थ्यांचा. त्यांची तयारी पण आपण चांगली करून घेतलेली आहे. आणि पुढं 11वी नंतर स्ट्रीम जे असतात ते वेगवेगळे बदललेले असतात. थोडेसे कॉमन सब्जेक्ट असणारे विषय असतात. त्याच्यामधले 2-3 विद्यार्थी जे होते, तर तुम्ही जो इंग्रजी माध्यमाचा प्रश्न काढलेला आहे, 2-3 विद्यार्थी खरंच होते ते इंग्रजी माध्यमाच्या लायकीचेच नव्हते सांगायचं. त्यांनाही घेऊन आपण त्यांच्याकडून पण बरंचसं काम करून घेतलेलं आहे. तेवढे 2-3 विद्यार्थी वगैरे तर बाकी सगळे विद्यार्थी पास होऊ शकत आपण चांगली गोष्ट सर, आनंदाची गोष्ट सांगितली. त्यांना बी तुम्ही म्हणजे त्या विद्यार्थ्यांना बी आपण शोधवण्याचा प्रयत्नच केला पाहिजे, पण तुम्ही चांगली माहिती दिली आम्हाला. मित्रांनो, पाहिलं आपण की जो हा निकाल धक्कादायक लागलेला आहे 38% आणि समथिंग म्हणजे 39%च्या आसपास, हा निकाल म्हणू शकत नाही. याला हा निव्वळ सरकारी पैसा वाया जात आहे. की तुमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तुमच्याकडे शिक्षक आहेत, ते असताना तुम्ही या शाळेला शिक्षक देत नाही. म्हणजे नेमकं हे जबाबदार शिक्षण विभागच याला म्हणावं लागेल. की वर्षानुवर्ष आम्ही मागील 2-3 वर्षापासून आम्ही माझे विद्यार्थी संघातर्फे जाऊन त्यांना सांगितलं होतं की बाबा शिक्षक पुरवा वेळेवर. तर हे शिक्षक वेळेवर पुरवले गेले नाही. इथल्या शिक्षकांना काढून त्यांनी दुसऱ्या शाळेत पाठवलं. तर हा निकाल लागणार कसा, महत्वाचं म्हणजे निकाल लागणार कसा. आमच्या एवढेच विद्यार्थी तुम्हाला घडवायचा आहे की नाही. आमच्या एवढ्या तुम्हाला असं वाटतं की ना आमचे विद्यार्थी एवढ्याच्या विद्यार्थ्यांनी शिकावं, संघटित व्हावं आणि पुढे आयुष्यात काहीतरी करावं. म्हणजे एक वेळ होती की हा इकडून नेताजीमधून शिकून गेलेले विद्यार्थी एक मोठ्या पदावर आज विराजमान आहेत. पण आजच्या पिढीतले विद्यार्थी कुठं चाललेले आहेत, वाम मार्गाला चाललेले आहेत. शिक्षण आहे, 12वी पास झाला असतं, 13वीत गेला असता, 14वी त्याच्यामध्ये तो गुंतला असता. आता नेमकं 95 विद्यार्थी इथं फेल झालेत. आता पुढं काय करायचं त्यांच्या समोर अंधार आहे. आता ज्या महिला घरकाम करून आपल्या मुलांना शिकवत होते त्यांचं तो वर्ष वाया गेला. याची खरी जबाबदारी शिक्षण विभागाने स्वीकारायची. आता आम्ही माझी विद्यार्थी संघटनेतर्फे तिथे जाऊन आम्ही विचारणारच आहे की ह्या तुमच्या हलगर्जीपणामुळे हा निकाल लागलेला. तर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. शिक्षकांवर जो ताण पडतोय, जे 1-2 शिक्षकांनी एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आणि जे विद्यार्थी शिक्षक इथले असताना जिथं कमी पटसंख्या आहे तिथं शिक्षक पाठवायचे, जिथं पटसंख्या जास्त आहे नेताजीला तर तिथं एकदम इथले शिक्षक उचलून तिकडे न्यायचे. याची खरी जबाबदारी जी आहे ती शिक्षण विभागाची आहे. म्हणजे जे शिक्षण अधिकारी त्यांचे आहे, उपशिक्षण अधिकारी त्यांचे आहे, त्यांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे होतं की इथं काय आहे. वारंवार इथल्या तक्रारी होत्या. पण आजचा हा जो निकाल लागलेला आहे, सायन्सचा निकाल खूप आनंद वाटतो आम्हाला. पण कॉमर्सचा निकाल हा अपेक्षेच्या खाली गेलेला आहे आणि तिथं आम्हाला जरा दुःख वाटतं. कोण जबाबदार व्यक्ती, याला जबाबदार पुन्हा धरायचे. शिक्षक आहेत, त्यांनी शिकवलं. आता शिक्षक दिले नाही, आता ते जे आहेत ते जबाबदार कोण? शिक्षण विभाग, शिक्षण मंडळ, शिक्षण अधिकारी की हे बिचारे शिक्षक? कोण याला जबाबदार? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं की आम्ही मुख्याध्यापकांशी चर्चा केली. चर्चेमध्ये काय काय झालं हे तर तुम्ही ऐकलंच आहात. सगळ्या पालकांना एक विनंती आहे की आपण या शाळेमध्ये आपले पाल्यांना सोडतो, विद्यार्थ्यांना आपण सोडतो इथे, तर दर आठवड्याला 15 दिवसाला चक्कर मारायची. शिक्षक आहेत की नाही आहेत ते बघायचं, काय अडचणी आहेत ते बघायचं.
कधी कधी शिक्षक पण असतात, त्यांच्यासाठी आपल्याला शिक्षण विभागात जाऊन त्यांच्यातर्फे बोलावं लागतं. पण आपलं शिक्षण विभागात जाणं येणं कायम ठेवायचं, शाळेत येणं जाणं कायम ठेवायचं, की आपले विद्यार्थी इथे शिकतायत. म्हणजे वचक हा राहतो. पालक म्हणजे हे महत्वाचा केंद्रबिंदू आहे. पालकच आपल्या पाल्याला पाठवतो. जर पालकांनी शाळेत या पाठवलं नाही, मग या शाळेचं काय होणार, शिक्षण विभागाचं काय होणार? शिक्षण विभाग दरवर्षी 600, 700, 800 कोटी रुपये शिक्षणावर खर्च करतो आणि त्याचा निकाल जर अशा पद्धतीने येत असेल तर सामान्य जनतेच्या करामधून जो पैसा तिकडे जातो तो वाया जातोय, असंच पिक्चर समोर येते, असंच चित्र दिसते. तर सर्व पालकांना विनंती आहे की इथून पुढच्या वर्षापासून शाळेत नेहमी जात जावा, पालक संघामध्ये सामील व्हा आणि काय अडीअडचणी असतात त्याच्यावर उपाययोजना शोधण्याचं काम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.